हॅलो फ्रेंड्स, वेलकम. या मोटिवेशनल व एज्युकेशनल चॅनलवर तुमचे स्वागत. स्वयं अध्ययनासाठी आज आपण पाठावर आधारित प्रश्नोत्तरे बघणार आहोत, जी खास तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण, मुद्देसूदपणे व थोडक्यात तयार करण्यात आलेली आहेत. चॅनलवर इतरही वर्गाचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तर चला बघूया. पर्यावरणीय व्यवस्थापन, प्रकरण 4, इयत्ता 10, विज्ञान आणि तंत्रज्ञान, भाग 2. माध्यमिक शालांत परीक्षेसाठी 10वी बोर्डाच्या परीक्षेसाठी उपयुक्त व हॉट्स प्रश्न गुणदानासहित देण्यात आलेली आहेत. थोडे आठवा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 36. 1. परिसंस्था म्हणजे काय? तिचे विविध घटक कोणते? उत्तर. एखाद्या परिसरात असणारे जैविक व अजैविक घटक व त्यांच्यात असणाऱ्या आंतरक्रिया म्हणजेच परिसंस्था आहे. परिसंस्थेतील विविध घटक पुढीलप्रमाणे आहेत. जैविक घटक सर्व प्रकारचे सजीव तसेच जीवाणू, कवक, वनस्पती आणि प्राणी. अजैविक घटक हवा, पाणी, माती, सूर्यप्रकाश, तापमान, आर्द्रता. 2. भक्षकांचे प्रकार कोणते? ते प्रकार प्रत्यक्ष कशावर अवलंबून असतात? उत्तर. प्राथमिक, द्वितीय, तृतीय आणि सर्वोच्च असे भक्षकांचे प्रकार आहेत. विविध पोषण पातळीप्रमाणे भक्षकांचे प्रकार अवलंबून असतात. 3. झाडावरील पक्षी व तलाव यांचा काय संबंध असावा? उत्तर. झाडावरील पक्षी अन्नासाठी तलावातील जीवांवर अवलंबून असतात. तलावात राहणारे मासे, बेडूक इत्यादी भक्ष्य मिळवण्यासाठी पक्षी नजीकच्या झाडावर वास्तव्य करून राहतात. ते पिण्याचे पाणी तलावातून घेतात. 4. अन्नसाखळी व अन्नजाळे यामध्ये काय फरक आहे? उत्तर. परिसंस्थेतील उत्पादक, भक्षक आणि मृतोपजीवी यांच्यामध्ये आंतरक्रियेच्या क्रमाला अन्नसाखळी म्हणतात. या साखळीत उत्पादक, प्राथमिक भक्षक, द्वितीयक भक्षक, तृतीय भक्षक अशा कड्या सरळ रेषेत असतात. अधिक अन्नसाखळ्या परस्परांशी जोडल्या गेल्या की त्याचे अन्नजाळे तयार होते. विचार करा व सांगा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 36. चित्रातील प्रत्येक घटक कोणत्या प्रकारात मोडतो त्याचे नाव चित्रासमोर लिहा. उत्तर. चित्रातील घटक: वनस्पती, नाकतोडा, बेडूक, साप, गरुड. विघटक: जीवाणू व कवक. वनस्पती सूर्यप्रकाशाचा वापर करून अन्न तयार करतात, त्यामुळे त्या उत्पादक आहेत. नाकतोडा हे अन्न खातो, तो प्राथमिक भक्षक आहे. बेडूक कीटक खाऊन जगतो, म्हणून तो द्वितीय भक्षक आहे. साप हा तृतीय भक्षक आहे. गरुड हा सर्वोच्च भक्षक आहे. मृत शरीराचे विघटन करणारे विघटक जीवाणू व कवक आहेत. या चित्रास अन्नजाळ्याचे स्वरूप येण्यासाठी काय आवश्यक आहे? का? उत्तर. अन्नजाळ्याचे चित्र होण्यासाठी त्या अन्नसाखळीत आंतरक्रिया झाल्या पाहिजेत. एखादा सजीव अनेक भक्षकांचे भक्ष्य असू शकतो, तसेच तो स्वतः देखील भक्षक असू शकतो. बेडूक कीटक खातो व बेडकाला साप, गरुड इत्यादी भक्षक खाऊ शकतात. जर चित्रात अशा आंतरक्रिया दाखवल्या तर ते अन्नजाळे होऊ शकते. थोडे आठवा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 36. 1. अन्नसाखळीमधील विविध पोषण पातळ्या कोणत्या? उत्तर. उत्पादक प्रथम पोषण पातळी, प्राथमिक भक्षक द्वितीय पोषण पातळी, द्वितीय भक्षक तृतीय पोषण पातळी, तृतीय भक्षक चतुर्थ पोषण पातळी अशा अन्नसाखळीमधील विविध पोषण पातळ्या असतात. 2. ऊर्जा मनोरा म्हणजे काय? उत्तर. पोषण पातळ्यांच्या ऊर्जा साठ्याची कल्पना येण्यासाठी
काढलेल्या रेखाकृतीला ऊर्जेचा मनोरा म्हणतात. प्रत्येक अन्नसाखळी आणि अन्नजाळ्यात आंतरक्रिया चालू असतात. या सर्व आंतरक्रियात ऊर्जा हस्तांतरण होते. त्याचे स्वरूप व व्याप्ती ऊर्जा मनोऱ्यात दाखवली जाते. विचार करा, पाठ्यपुस्तक पान क्रमांक 37. झाडावर घरटे बांधणारा पक्षी जवळच्या तळ्यातील मासे खात असेल तर हा पक्षी झाड आणि तळे अशा दोन्ही परिसंस्थांचा भाग बनतो का? उत्तर होय. निवाऱ्यासाठी पक्षी तळ्याजवळ झाडावर घरटे बांधतात व भूपरिसंस्थेचा लाभ घेतात. मात्र अन्नासाठी तो जलीय परिसंस्थेतील माशांवर अवलंबून असतो व तळ्यातील माशांच्या संख्येवर तो नियंत्रण ठेवतो. त्यामुळे झाड आणि तळे अशा दोन्ही परिसंस्थांचा भाग बनतो. ओघतक्ता पूर्ण करा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 37. परिसंस्था: अजैविक घटक, जैविक घटक. भौतिक घटक: हवा, पाणी, बाष्प, खनिजे, मृदा व सूर्यप्रकाश. रासायनिक घटक: पोषणद्रव्ये, क्षारता, सामू. असेंद्रिय पदार्थ: हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटॅशियम. सेंद्रिय पदार्थ: प्रथिने, कार्बोदके, स्निग्ध पदार्थ. स्वयंपोषी, परपोषी. उत्पादक, भक्षक, विघटक. वनस्पती, प्राणी, जीवाणू. प्राथमिक भक्षक, द्वितीय भक्षक, तृतीयक भक्षक. विचार करा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 37. भाताच्या शेतीमध्ये बेडकांची संख्या कमी झाली तर भाताच्या पिकांवर काय परिणाम होईल? उत्तर: बेडकांची संख्या कमी झाली तर नाकतोड्यांची संख्या वाढेल. भाताच्या पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होईल. 2. कुठल्या भक्षकांची संख्या वाढेल व कुठल्या भक्षकांची संख्या कमी होईल? उत्तर: बेडूक कमी झाले तर द्वितीय भक्षक कमी होतील. हे झाल्यावर तृतीयक भक्षक म्हणजे साप कमी होतील. बेडूक कमी झाल्यामुळे नाकतोडे म्हणजे प्राथमिक भक्षक वाढतील. सापांच्या कमतरतेने उंदीर वाढतील. 3. एकंदरीत तेथील परिसंस्थेवर काय परिणाम होईल? उत्तर: बेडूक ही मधली कडी नष्ट झाली तर परिसंस्थेतील तोल बिघडेल. भक्ष्य आणि भक्षक यांच्या संख्येतील अचानक बदलामुळे एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या अन्नसाखळीच्या कड्या नष्ट होतील व परिसंस्थेचा तोल संपुष्टात येईल. सांगा पाहू. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 37. 1. पर्यावरण म्हणजे काय? उत्तर: ज्या ठिकाणी सजीव जगतो त्याच्या आजूबाजूला असणारे सर्व जैविक व अजैविक घटक म्हणजे पर्यावरण होय. 2. पर्यावरणामध्ये कशाकशाचा समावेश होतो? उत्तर: सजीवाच्या सभोवती असणारे अजैविक घटक, भौतिक, रासायनिक घटक, जैविक घटक यांचा पर्यावरणात समावेश होतो. थोडे आठवा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 38. पर्यावरणामध्ये कोणकोणती चक्रे असतात? त्यांचे काय महत्त्व आहे? उत्तर: अवसादन चक्र आणि वायुचक्र अशी 2 प्रकारची जैवभूरासायनिक चक्र असतात. अवसादन चक्रात पृथ्वीवरील मृदा आणि अवसाद व अवसादी खडकात आयरन, कॅल्शियम, फॉस्फरस या द्रव्यांचे संचयन असते. जलचक्र विविध वायुचक्र जसे कार्बन चक्र, नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र अखंडपणे चालू राहिली की पर्यावरणाचे संतुलन टिकून राहते. सांगा पाहू. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 38. पर्यावरणावर कोणकोणते घटक परिणाम करतात? कसे? उत्तर: पर्यावरणावर नैसर्गिक आणि मानवनिर्मित असे दोन्ही घटक परिणाम करतात. हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्ती यामुळे अन्नसाखळी आणि अन्नजाळे यांच्यात आंतरक्रियात बाधा येते. मानवनिर्मित औद्योगिकरणामुळे व त्यामुळे होणारे प्रदूषण, नागरीकरण आणि वन्य प्राण्यांच्या शिकारी, धरणे, रस्ते, पूल बांधणे अशासारख्या मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाची हानी होते. 2. पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर काय होईल?
उत्तर. पर्यावरणामध्ये भक्षकांची संख्या सतत वाढत गेली तर भक्ष्यांचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे पुन्हा भक्षकांची संख्या पुरेसे अन्न न मिळाल्याने कमी होऊ लागेल. निरीक्षण करा व माहिती भरा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 38. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक. नैसर्गिक घटक, मानवनिर्मित घटक. नैसर्गिक घटक अंतर्गत भूकंप व ज्वालामुखी, पूर, अतिवृष्टी, चक्रीवादळ, वणवा, दुष्काळ, अवर्षण. मानवनिर्मित घटक अंतर्गत जंगलतोड, हवा प्रदूषण, जलप्रदूषण, नागरीकरण, औद्योगिकरण, रस्ते, पूल, धरणे, इमारती इत्यादी, बांधकामे, दहशतवाद. थोडे आठवा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 39. प्रदूषणाचे प्रकार कोणते? उत्तर. हवा प्रदूषण, जलप्रदूषण आणि भूप्रदूषण हे प्रदूषणाचे मुख्य प्रकार आहेत. याशिवाय प्रकाश प्रदूषण, प्लास्टिक प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण, ध्वनी प्रदूषण असे इतरही प्रदूषणाचे प्रकार आहेत. नैसर्गिक प्रदूषण आणि मानवनिर्मित प्रदूषण म्हणजे काय? उत्तर. नैसर्गिक स्रोतांमधून आणि नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होणारे प्रदूषण म्हणजे नैसर्गिक प्रदूषण. मानवनिर्मित प्रदूषण हे मानवाच्या हस्तक्षेपामुळे होते. तक्ता पूर्ण करा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 39. हवा प्रदूषण, जलप्रदूषण, भूप्रदूषण. घटक. वायुरूप घटक CO2, CO, हायड्रोकार्बन, सल्फर आणि नायट्रोजनचे ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड इत्यादी. घनरूप घटक धूलिकण, राख, कार्बन, शिसे, ॲस्बेस्टॉस. जैविक घटक प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव. अजैविक घटक वाळू, माती, धूळ, तणनाशके, कीटकनाशके, सांडपाणी, खते. कीटकनाशकातील असेंद्रिय घटक, रासायनिक खतांची अतिमात्रा व इतर विषारी रसायने. स्रोत. रासायनिक, तेल, शुद्धीकरण, सिमेंट, कागद, कापड यांचे कारखाने, औष्णिक विद्युत केंद्र. औद्योगिक प्रदूषके, घरगुती प्रदूषके, सांडपाणी, कारखान्यातून सोडली जाणारी रसायने, शेतीसाठी वापरलेली कीटकनाशके इत्यादी. कारखान्यातील उत्सर्जके, टाकाऊ पदार्थ, रासायनिक खते, वैद्यकीय कचरा, ई-वेस्ट आणि प्लास्टिक कचरा. परिणाम. श्वसन संस्थेचे आजार, मानवी आरोग्य व वनस्पती प्राण्यांवर विपरीत परिणाम, आम्लवर्षा, हवामान बदल. मानव रोगांच्या साथी, जलीय जीवांचा विनाश, अतिजैविकीकरण. जमिनीची धूप होणे, पिकांची वाढ खुंटणे, पोषक द्रव्यांचे कमी प्रमाण होणे इत्यादी. उपाययोजना. उंच दुरांडे उत्पादन प्रक्रियेतील सुधारणा, प्रदूषिते नियंत्रित करणारी साधने, प्रदूषण नियंत्रित करणारी साधने, पाण्यात प्रदूषिते सोडण्यास प्रतिबंध, पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण आणि घनकचरा व्यवस्थापन. जरा डोके चालवा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 40. प्रदूषण नियंत्रण महत्त्वाचे आहे असे का म्हणतात? उत्तर. पर्यावरणीय प्रदूषणाचा सर्वात घातक परिणाम हा सजीवांवर होतो. ही सजीवसृष्टी अनेक प्रकारचे वनस्पती, प्राणी अशा विविधतेने नटलेली आहे. परंतु मानवी विकासाच्या परिणामामुळे सजीवसृष्टीचा विनाश होतो आहे. म्हणून प्रदूषण नियंत्रण महत्त्वाचे आहे असे म्हटले जाते. ओघ तक्ता पूर्ण करा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 40. पर्यावरण संवर्धनाची गरज. जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी, भविष्यातल्या पिढ्यांचे जीवन गुणवत्तापूर्वक आणि शाश्वत होण्यासाठी, नैसर्गिक मानवनिर्मित समस्या निराकरणासाठी, नैसर्गिक साधनसंपदा जपण्यासाठी, निसर्गाचा समतोल टिकवण्यासाठी, प्रदूषणमुक्त हवा, जल आणि भूमी टिकवण्यासाठी.
शोध घ्या. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 41. फुलपाखरे पर्यावरण संतुलनामध्ये काय काम करतात? उत्तर. फुलपाखरे परागीभवन प्रक्रिया घडवून आणतात. त्यामुळे वनस्पतींचे प्रजनन घडून येते. ते निसर्गातील तण खाद्य म्हणून वापरतात. काही उपद्रवी कीटकांचा भक्ष्य म्हणून वापर करतात. आपल्या रंगबिरंगी वास्तव्याने परिसराचे सुशोभन करतात. ज्या परिसरात फुलपाखरे आढळतात तेथील पर्यावरण संतुलित असल्याचे मानले जाते. स्वाध्याय 1. खाली दिलेली अन्नसाखळी योग्य प्रमाणे पुन्हा लिहा. अन्नसाखळी कोणत्या परिसंस्थेतील आहे त्या परिसंस्थेचे वर्णन लिहा. नागतोळा, साप, भातशेती, गरुड, बेडूक. उत्तर. योग्य अन्नसाखळी भातशेती, नागतोळा, बेडूक, साप, गरुड. अन्नसाखळी भूपरिसंस्थेतील आहे. वरील अन्नसाखळीत उत्पादक भाताची रोपे आहेत. प्राथमिक भक्षक नागतोळा हा कीटक आहे. द्वितीय भक्षक बेडूक, तृतीय भक्षक साप आणि सर्वोच्च भक्षक गरुड आहे. प्रत्येक पोषण पातळीवरच्या जैविक घटकांवर जीवाणू, कवक, विघटक म्हणून कार्य करतात. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा भाताच्या रोपातून थेट गरुडापर्यंतच्या पोषण पातळीत हस्तांतरित होते. 2. आपल्या पूर्वजांकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्काने मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे या विधानाचा अर्थ स्पष्ट करा. उत्तर. आधीच्या पिढ्यांकडून औद्योगिकरण, नागरीकरण, जंगलतोड अशा अनेक कारणांनी पृथ्वीवरच्या अनेक अन्नसाखळ्या, अन्नजाळ्या खंडित झाल्या आहेत. अन्न, वस्त्र, निवारा या गरजांसाठी मानव पूर्णपणे पर्यावरणावर अवलंबून आहेत. नैसर्गिक साधनसंपत्ती उपयोगामुळे पुढच्या पिढ्यांना ती उपलब्ध होणार नाहीत. उदाहरणार्थ जीवाश्म इंधने, विविध धातू इत्यादी. हवामान बदल, प्रदूषण, दुष्काळी परिस्थिती अशा अनेक समस्यांना पुढच्या पिढीला तोंड द्यावे लागेल. म्हणून आपल्या पूर्वजांकडून केवळ ही पृथ्वी वारसा हक्काने मिळवलेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीसाठी टिकवून ठेवायची आहे. आपल्याला पृथ्वी पुढच्या पिढीकडून उसनवार मिळाली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. प्रश्न क्रमांक 3. टिपा लिहा. अ. पर्यावरण संवर्धन. उत्तर. पृथ्वीवर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित समस्या निर्माण झाल्या आहेत. याचा परिणाम सर्व सजीवांवर होतो. हे सजीव टिकवण्यासाठी आणि मानवाच्या जीवनाची गुणवत्ता चांगली करण्यासाठी पर्यावरण संवर्धनाची गरज निर्माण झालेली आहे. यासाठी पर्यावरण संवर्धनासंबंधीचे कायदे, आंतरराष्ट्रीय करार, संयुक्त राष्ट्र संघटना, युनायटेड नेशन्स एन्व्हायरमेंट प्रोग्राम यात कृतीशील आहे. पर्यावरण संवर्धनासाठी व समस्या सोडवण्यासाठी लोकसहभाग, शालेय शिक्षणापासून पर्यावरण स्नेही मूल्य रुजवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पर्यावरण संवर्धन ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य विनियोग करणे हा सुद्धा पर्यावरण संवर्धनाचा प्रयत्न आहे. आ. बिश्नोई चिपको आंदोलन. उत्तर. राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात खेजडी हे गाव आहे. बिश्नोई हा राजस्थानमधील जोधपूर जिल्ह्यातील एक समाज आहे. या गावात खेजडी या वनस्पतीची बरीच झाडे होती. 1738 साली येथे चिपको आंदोलन झाले. तेथील राजाची माणसे वृक्षतोडीसाठी आली तेव्हा ग्रामस्थ अमृतादेवीने व तिच्या 3 मुलींनी झाडांना घट्ट मिठ्या मारल्या. राजाच्या माणसाने झाडे तोडण्याच्या कुऱ्हाडीनेच तिला मारले व तिच्या 3 मुलींनाही प्राण गमवावे लागले. आजूबाजूच्या गावातील 363 लोकांनीही झाडांना मिठ्या मारून बलिदान दिले. हेच चिपको आंदोलन. राजाला आपल्या कृत्याचा पश्चाताप झाला. त्याने लोकांची समाजाची माफी मागितली व यापुढे एकही झाड तोडणार नाही, प्राण्यांची शिकार केली जाणार नाही असे ताम्रपटावर नमूद केले. 20व्या शतकातील उत्तर प्रदेशातील चिपको आंदोलन देखील
याच आंदोलनाची प्रेरणा घेऊन झाले. झाडाला मिठी मारणे यालाच चिपको आंदोलन असे म्हटले जाते. जैवविविधता. निसर्गात आढळणाऱ्या सजीवांमधील आनुवंशिक फरक, सजीवांच्या जातीचे अनेक प्रकार, विविध परिसंस्था यामुळे निसर्गाला जी सजीवसृष्टीची समृद्धी लाभते त्याला जैवविविधता म्हणतात. जैवविविधता 3 पातळ्यांवर दिसते: आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता, परिसंस्थेची विविधता. मानवाच्या विकासामुळे जैवविविधतेला धोका पोहोचला आहे. जैवविविधता टिकवण्यासाठी खास प्रयत्न करावे लागतील. देवराई. उत्तर: समाजाने एकत्र येऊन देवाच्या नावाने संरक्षित केलेले जैवविविधतापूर्ण असे क्षेत्र म्हणजे देवराई. हे जंगल देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जात असल्यामुळे येथे कोणी जंगलतोड, शिकार अशा क्रिया करीत नाही. हे परंपरेने चालत आलेले जंगल समाजाने सांभाळलेले अभयारण्य असते. सरकारचे वनखाते देवराईचा सांभाळ करीत नाही, परंतु स्थानिक समाज ही जबाबदारी घेतो. भारतात पश्चिम घाटात व शिवाय संपूर्ण भारतात दाट जंगलाच्या देवराया आढळतात. आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन. उत्तर: पर्यावरणात घडणाऱ्या भयंकर धोकादायक घटना म्हणजे आपत्ती. आपत्तीचे 2 प्रमुख प्रकार आहेत, ते म्हणजे नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती. पर्यावरणाच्या संदर्भात वणवा, दुष्काळ, जैवविविधता धोक्यात येणे, गंभीर परिणाम इत्यादी आपत्ती आढळून येतात. आपत्ती व्यवस्थापनात आपत्कालीन, आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्तीनंतरचे व्यवस्थापन असे कार्य केले जाते. आपत्तीच्या उद्दिष्टात जीवितहानी होणार नाही, वन्यजीवन पूर्वस्थितीत आणणे, योग्य पुनर्वसन करणे, संरक्षणात्मक उपाययोजना करणे अंतर्भूत आहे. भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा संमत केला आहे. प्रश्न क्रमांक 4. प्रदूषणावर मात करणे हे प्रभावी पर्यावरणीय व्यवस्थापनाचे प्रभावी माध्यम आहे, हे कसे पटवून द्याल ते लिहा. उत्तर: प्रदूषणाच्या मानवनिर्मित समस्यांचे अनेक प्रकार आहेत. हवा, जल, ध्वनी, किरणोत्सारी, भूमी, औष्णिक, प्रकाश, प्लास्टिक असे प्रदूषण पृथ्वीवर होत असते. या प्रदूषणाचा परिणाम सर्व सजीवांवर होतो, त्यामुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येते. प्रदूषणावर मात केली तर हेच सजीव जगू व टिकू शकतील. प्रदूषणाला आळा घालणे आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करणे यातून पर्यावरणाचे आपसुकच व्यवस्थापन होते. उदाहरणार्थ, प्लास्टिकचे पुन्हा चक्रीकरण केल्यास प्लास्टिक प्रदूषण थांबेल. त्या कचऱ्याने सजीवांची हानी होणार नाही व त्यांचे संरक्षण आणि संवर्धन होऊ शकते. प्रश्न क्रमांक 5. पर्यावरण संवर्धनासंदर्भात तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवाल, कसे? उत्तर: आपण ज्या परिसरात राहतो त्या परिसराच्या आजूबाजूच्या समस्या, त्यावर उपाय करून त्याची व्याप्ती कमी करणे उपक्रम राबवू शकतो. वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेणे याद्वारे प्रदूषणाला आळा घालू शकतो. प्लास्टिक वापरावर निर्बंध, घनकचरा व्यवस्थापनात ओला व सुका कचरा वेगळा करून त्यात रोज लोकसहभाग वाढवणे हा उपक्रमही राबवता येऊ शकतो. जीवाश्म इंधनाचा कमी वापर करून सार्वजनिक वाहतुकीचा पर्यायाबद्दल जागरूकता निर्माण करता येईल. आजूबाजूच्या पशुपक्ष्यांची काळजी, त्यांना अन्न पुरवणे, आपल्याबरोबर त्यांनाही जगण्याची संधी देणे या छोट्या छोट्या कृतीतून पर्यावरणाचे संवर्धन करणे शक्य आहे. प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. पर्यावरणावर परिणाम करणारे घटक लिहा. उत्तर: पर्यावरणावर जैविक आणि अजैविक घटक परिणाम करतात. यात काही नैसर्गिक असतात तर काही मानवनिर्मित असतात. जैविक घटकांमध्ये सजीवांच्या विविध आंतरक्रिया
पर्यावरणावर परिणाम घडवून आणतात. मानवाच्या कृती जसे जंगलतोड, औद्योगिकरण, नागरीकरण इत्यादी पर्यावरणावर मोठा आणि घातक परिणाम करतात. नैसर्गिक आपत्तीमुळे देखील पर्यावरणावर परिणाम होतो. उदाहरणार्थ भूकंप, चक्रीवादळ, वणवा, ढगफुटी, दुष्काळ इत्यादी. पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे का आहे? उत्तर: पृथ्वीवर मानवाची उत्क्रांती झाल्यावर त्याने स्वतःची बुद्धी, स्मरणशक्ती आणि कल्पनाशक्तीच्या जोरावर सजीवांवर वर्चस्व निर्माण केले. उपलब्ध साधनसंपत्तीचा बेसुमार वापर केला. विकासाच्या नावाखाली निसर्गाचा विनाश केला. प्रदूषणामुळे पर्यावरणीय समस्या वाढल्या. परिसंस्थेचा समतोल बिघडवला गेला. मानवाव्यतिरिक्त दुसरा कोणताही सजीव निसर्गाची हानी करू शकत नाही. ते निसर्गाचे कायदे मांडणारे आहेत. मानवनिर्मित पर्यावरणीय समस्यावर मानवच आळा घालू शकतो. म्हणून पर्यावरणामध्ये मानवाचे स्थान महत्त्वाचे ठरते. जैवविविधतेचे प्रकार सांगून त्यांची उदाहरणे लिहा. उत्तर: जैवविविधता 3 पातळ्यांवर दिसते. आनुवंशिक विविधता, प्रजातींची विविधता, परिसंस्थेची विविधता. आनुवंशिक विविधता: एका जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता म्हणजे आनुवंशिक विविधता होय. उदाहरण: प्रत्येक मनुष्य दुसऱ्यापेक्षा थोडासा वेगळा असतो. प्रजातींची विविधता: निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळून येतात. यालाच प्रजातींची विविधता म्हणतात. उदाहरण: वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यांच्या विविध प्रकारांचा समावेश होतो. परिसंस्थेची विविधता: प्रत्येक प्रदेशात अनेक परिसंस्था असतात. एखाद्या प्रदेशातील प्राणी, वनस्पती, त्यांचा अधिवास संबंधातून परिसंस्थेची निर्मिती होते. उदाहरण: परिसंस्थेतील प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव, अजैविक घटक वेगळे वेगळे असतात. जैवविविधतेचे संवर्धन कसे करता येईल? उत्तर: दुर्मिळ जातींच्या सजीवांचे संरक्षण करणे, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य यांची निर्मिती करणे, काही क्षेत्र राखीव जैवविभाग म्हणून घोषित करणे, विशिष्ट प्रजातीच्या संवर्धनासाठी खास प्रकल्प सुरू करणे, प्राणी वनस्पतींचे संवर्धन करणे, पर्यावरणविषयक कायद्यांचे पालन करणे, पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे. जाधव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपणास काय बोध मिळतो? उत्तर: जाधव मोलाई पयांग हा सामान्य आणि गरीब माणूस. पयांगना पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन याची जाण होती. एकट्याच्या हिमतीवर त्यांनी 1360 एकर क्षेत्रात जंगल तयार केले. अनेक माणसे मिळून जंगल नष्ट करतात, पण एका माणसाने मात्र मनात आणले तर त्याला अख्खे जंगल निर्माण करता येते. हे महत्त्वाचे सत्य जाधव मोलाई पयांगच्या गोष्टीतून आपल्याला समजते. जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्रे सांगा. उत्तर: जगात 34 स्थळांची जैवविविधतेचे संवेदनक्षम क्षेत्रे अशी नोंद आहे. या क्षेत्रांनी एकेकाळी पृथ्वीचा 15.8% एवढा भाग व्यापलेला होता. आज 86% संवेदनक्षम क्षेत्रे नष्ट झाली आहेत. सध्या 2.3% पृथ्वीच्या पृष्ठभागावर संवेदनक्षम क्षेत्रांचे अवशेष शिल्लक आहेत. यामध्ये 1.5 लाख वनस्पतींच्या प्रजाती समाविष्ट आहेत. या एकूण जागतिक स्तरापैकी 50% आहेत. पश्चिम घाट, मानस अभयारण्य आणि सुंदरबन अभयारण्य ही भारतातील संवेदनक्षम क्षेत्रे आहेत. भारतातील 135 प्राणी प्रजातींपैकी सुमारे 85 प्रजाती ईशान्य प्रदेशातील जंगलात आढळून येतात. पश्चिम घाटात 1500 वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. जगात सुमारे 50,000 वनस्पती प्रजाती प्रदेशनिष्ठ आहेत. प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती धोक्यात येण्याची कारणे काय आहेत? त्यांना कसे वाचवता येईल? उत्तर: प्राणी आणि वनस्पतींच्या असंख्य प्रजाती नैसर्गिक व मानवनिर्मित कारणाने धोक्यात येतात. नैसर्गिक कारणे:
भूकंप, हवामान बदल, पूर, वणवा, दुष्काळ या नैसर्गिक आपत्ती व त्यामुळे झालेल्या अन्न पाण्याची कमतरता. मानवनिर्मित कारणे: शिकार करणे, वन्य प्राण्यांच्या अधिवासात वसाहती बांधणे, धरण बांधणे, यासाठी जंगलाचा नाश करणे, प्रदूषण, औद्योगिकरण, लोकसंख्या विस्फोट या कारणाने प्रजाती नष्ट होत आहेत. या प्रजाती वाचवण्यासाठीचे उपाय: शास्त्रज्ञ आणि पर्यावरण तज्ज्ञ अनेक उपाय करतात. अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान म्हणून एखादे जैवसमृद्ध क्षेत्र घोषित करणे, संवेदनक्षम क्षेत्रात प्रजाती आणि जातींची विशेष काळजी घेणे, कायद्याने आणि त्यांच्या उपक्रमाने प्राणी व वनस्पतींना संरक्षण देणे व त्यांना इजा करणाऱ्या गुन्हेगाराला शिक्षा देणे. प्रश्न क्रमांक 7. खालील चिन्ह संकेत काय सांगतात? त्या आधारे तुमची भूमिका लिहा. उत्तर: हे चिन्ह कपात, पुनर्वापर व पुनर्चक्रीकरण या प्रक्रिया दाखवते. नैसर्गिक साधन संपत्तीचा अपव्यय टाळावा हे या चिन्हातून समजते. हे चिन्ह पाणी वाचवा हा संदेश देते. हे चिन्ह सौर ऊर्जेची कास धरा असा संदेश देते. भूमिका: पहिले चिन्ह. हे चिन्ह पर्यावरणस्नेही या संकल्पनेचे द्योतक आहे. पहिल्या चिन्हावरून नैसर्गिक साधनसंपत्तीचा जपून वापर करावा व चंगळवाट टाळावा हे सांगते. दुसरे चिन्ह. दुष्काळ व पाण्याचा तुटवडा यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. शेती उत्पादनावर याचा परिणाम होतो, म्हणून पाणी जपून वापरा हा संदेश आहे. तिसरे चिन्ह. सौर ऊर्जा हा नूतनीकरणक्षम आहे. आपल्या देशात सूर्यप्रकाश भरपूर असल्याने आपल्याला या पर्यायाचा विचार केला पाहिजे. याच्या वापराने आपण प्रदूषणकारी जीवाश्म इंधनाचा वापर टाळू शकतो. अशा चिन्हातून आपण पर्यावरणस्नेही वर्तणुकीचे विचार करून योग्य कृती करतो.